श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत संदेश ढगे यांचा ललितबंध कौलारू आठवणी. आपण शाळेबाहेर पडून अनेक वर्षे झाली की शाळेतल्या कौलारू आठवणी दाटून येतात, खदखदत राहतात. वर्गमित्र तर आठवतातच, पण विशेषतः शिक्षक त्यांनी आपल्याला त्यांच्या आचरणातून अवघे शहाणे करून सोडलेले असते. आम्हाला मराठी विषय शिकवायला ओक सर होते, माधव ओक. त्यांच्या अवांतर वाचनाचे अनेक किस्से ते आमच्या पुढ्यात पेरून वर्ग हलता ठेवायचे. त्यांनी शिकवायला सुरुवात केली की कोणताही विद्यार्थी खिडकीबाहेर उडणारा पक्षी पाहण्यास रम्माण होत नसे किंवा खारुताईची दबकणारी चपळता, ते बाहेरचं आभळच वर्गात उभं करायचे. शाळकरी वयात तल्लीन होऊन अभ्यास आस्वाद कसा घ्यायचा हे शिक्षकांशिवाय दुसरं कोण शिकवणार. आईबाबांनी मुलांच्या शिक्षणात काडीभर अधिक रस घ्यावा असे ते दिवस नव्हते. दप्तर पाठीवर लटकवली की संपली त्यांची इति कर्तव्यता. शिक्षक मात्र हा भार आनंदाने पेलायचे. तो ओक सरांनी रामनगरीमधला एक पाठ शिकवायला घेतला आणि चक्क सलून बाहेरचा दूधवाल्याशी झालेल्या भांडणाचा एक प्रसंग इतका खुमासदार खुलवला की नंतर हे रामनगरी कधी मिळून वाचतो असे त्या शाळकरी वयात दाटून आले. हीच ती भाषेविषयीची गोडी. नंतर ह्या होडीतून आपण हेलकावत उघड्या जगात या आबाळाखाली कधी ऊन पडलो ते कळलंच नाही. एखादे मास्तर ठरलेला तास घेण्यासाठी असमर्थ असले की पर्यायी मास्तर तास घेण्यासाठी येत असत. पण सर, आमच्याकडे ह्या विषयाची वही आज नाही असं कंटाळा सदृश्य थेट बोलून आम्ही शिकणे टाळायचो. तरी कोणत्याही वहीच्या शेवटच्या कोऱ्या पानावर मी शिकवत असलेला अभ्यास उतरवून घ्या असे अनाहूत आलेले मास्तर नेटाने आणि आपुलकीने सुनवायचे. मग आमची पंचायत व्हायची. अशा एका तासाला धर्मे सर आले आणि आमचे चेहरे पडेल झाले. मी फळ्यावर काढलेल्या कार्यानुभवाची एक आकृती काढा असं फरमान त्यांनी सोडलं. पूर्वीचे मास्तर शरीराने धडधकट, त्यांना पाहताच भीती वाटायची. आम्ही मुकाट फळ्यावरची आकृती आमच्या वहीत रेखाटू लागलो. ते वर्गातून फिरत वह्या आणि आमचे चेहरे तपासत राहिले आणि नेमका मी सापडलो त्यांच्या तावडीत. मी ओबडधोबड रेखाटले होते. ते म्हणाले, हे काय, अशी आहे का आकृती फळ्यावर? मी अतिशहाणा असल्यामुळे स्पष्ट बोललो, पण ही वही रफ आहे ना सर. त्यांनी दिलेलं उत्तर माझ्यासाठी नंतरच्या आयुष्यात दिशादर्शक ठरलं. ते शांतपणे म्हणाले, वही जरी रफ असली तरी चित्र हे हुबेहूब काढायचं असतं. शिक्षक विद्यार्थी घडवत नाहीत तर नागरिक घडवतात. पण एका सुज्ञ नागरिकाने माझ्यातला विद्यार्थी घडवला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करण्याचा तो काळ. मी ग्रामपंचायतमध्ये नोकरी करू लागलो. सुबक अक्षरामुळे येणारा जाणारा माझे कौतुक करू लागला. ह्या कौतुकाने मी थोडा शेपारलोच. एकदा सरपंचांच्या भल्या मोठ्या टेबलवर मी कामातली एकाग्रता चाचपू लागलो. मागे भली मोठी सरपंचांच्या नावाची सोनेरी पाटी आणि त्याखाली माझ्या कामाचा झपाटा. तेवढ्यात एक जागरूक नागरिक शंकर काका यांनी दरवाजातून जोशात हाक दिली, येऊ का सरपंच साहेब? मी आपलं कामाशी काम आणि रामाशी राम. शंकर काकांचा रागाचा पारा चढला. तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या ध्यानात ही गोष्ट आली आणि त्याने मला नेहमीच्या जागेवर बस अशी खूण केली. नंतर माझ्याकडे बाळभोत नजरेने त्यांनी सुनावलेच, उच्च पदस्थ अधिकारी यांच्या खुर्चीत बसण्याचा मोह टाळा. विशेषतः खुर्चीमागे त्यांच्या नावाची पाटी असते तेव्हा, नाहीतर लायकी कमवा आणि हौस भागवा. मी मात्र हा मंत्र काही अंगीकारू शकलो नाही. कौलारू आठवणी. संदेश ढगे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.